इमर्जन्सी मध्ये वापरलं जाणारं हे टूल काय आहे हे मला आज कळलं. तर नमस्कार पब्लिक, सगळ्यात पहिले दुकानमध्ये जाऊन पोहे घेऊन आलो, कारण आपल्याला सकाळी नाश्त्याला पोहे बनवायचे होते. तर मी कांदे कापले आणि गणेश भाऊनी युनिक स्टाईल मध्ये जिरे टाकले. गणेश भाऊची स्टाईल पाहून डॉलीच्या यावाला काहीच नाही. बाकी पोह्यांचं सगळं सामान रेडी करून ठेवलं होतं. आता गरम तेलात कढीपत्त्याचा तडका, आता कांदे वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं. आता आंघोळ वगैरे करून मी आवरून घेतलं. तोपर्यंत गरम गरम पोहे तयार झाले होते. आता आम्ही गरम गरम नाश्ता करून जाणार होतो हॉस्पिटलला. पोहे पाहून तर एकदम भारी दिसत होते. त्यात गणेशला पोहे सगळ्यात जास्त आवडत, म्हणजे त्याला पोहे जर असले तर तो जेवण पण नाही करणार. तर आम्ही आता नाश्ता करून घेतला. पोहे एकदम भारी झाले होते. नंतर चाललो आम्ही हॉस्पिटलला आल्यानंतर आज परत कालच्या सारख्या फाईल वाचायच्या होत्या. आज जरा पेशंट कमी होते, कारण बऱ्यापैकी पेशंटला आज डिस्चार्ज केलेलं होतं. मग आम्ही आता जाणार होतो आयसीयू मध्ये. ते आम्हाला राहुल दादा दाखवणार होता इमर्जन्सी किट. त्यात त्यांनी आम्हाला इंट्युबेशन ट्यूब बद्दल समजून सांगितलं. ते आता हा होता लॅरेंजिओस्कोप. याच्या मदतीने इमर्जन्सी मध्ये इंट्युबेशन ट्यूब इन्सर्ट केलं जातं. साधा सरळ म्हणजे श्वास नळिका मोकळी करण्यासाठी याला वापरलं जातं. तर आता बराच वेळ हॉस्पिटलमध्ये येऊन झाला होता. आम्ही चाललो होतो वापस. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद. इमर्जन्सी मध्ये वापरलं जाणारं हे टूल काय आहे हे मला आज कळलं. तर नमस्कार पब्लिक, सगळ्यात पहिले दुकानमध्ये जाऊन पोहे घेऊन आलो, कारण आपल्याला सकाळी नाश्त्याला पोहे बनवायचे होते. तर मी कांदे कापले आणि गणेश भाऊनी युनिक स्टाईल मध्ये जिरे टाकले. गणेश भाऊची स्टाईल पाहून डॉलीच्या यावाला काहीच नाही. बाकी पोह्यांचं सगळं सामान रेडी करून ठेवलं होतं. आता गरम तेलात कढीपत्त्याचा तडका, आता कांदे वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं. आता आंघोळ वगैरे करून मी आवरून घेतलं. तोपर्यंत गरम गरम पोहे तयार झाले होते. आता आम्ही गरम गरम नाश्ता करून जाणार होतो हॉस्पिटलला. पोहे पाहून तर एकदम भारी दिसत होते. त्यात गणेशला पोहे सगळ्यात जास्त आवडत, म्हणजे त्याला पोहे जर असले तर तो जेवण पण नाही करणार. तर आम्ही आता नाश्ता करून घेतला. पोहे एकदम भारी झाले होते. नंतर चाललो आम्ही हॉस्पिटलला आल्यानंतर आज परत कालच्या सारख्या फाईल वाचायच्या होत्या. आज जरा पेशंट कमी होते, कारण बऱ्यापैकी पेशंटला आज डिस्चार्ज केलेलं होतं. मग आम्ही आता जाणार होतो आयसीयू मध्ये. ते आम्हाला राहुल दादा दाखवणार होता इमर्जन्सी किट. त्यात त्यांनी आम्हाला इंट्युबेशन ट्यूब बद्दल समजून सांगितलं. ते आता हा होता लॅरेंजिओस्कोप. याच्या मदतीने इमर्जन्सी मध्ये इंट्युबेशन ट्यूब इन्सर्ट केलं जातं. साधा सरळ म्हणजे श्वास नळिका मोकळी करण्यासाठी याला वापरलं जातं. तर आता बराच वेळ हॉस्पिटलमध्ये येऊन झाला होता. आम्ही चाललो होतो वापस. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.